असतो। वारीत दिंड्या, टाळ मृदंग, अभंग, रिंगण आणि शिस्त यांचं अनोखं दर्शन घडतं। लाखो लोक एकत्र असतात, पण व्यवस्था अशी की पाहणारा थक्क होतो। पंढरपूरची परंपरा संतांशिवाय अपूर्ण आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतून भगवद्गीतेचं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं। संत तुकाराम महाराजांनी अभंगातून भक्ती आणि माणुसकीचा संदेश दिला। संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत गोरा कुंभार अशा अनेक संतांनी समाजाला शिकवलं की देवाला जात, व्यवसाय किंवा श्रीमंती महत्वाची नसते। देवाला महत्वाचं असतं ते निर्मळ मन। विठ्ठल आणि रखुमाई हे महाराष्ट्राच्या भक्तीचं प्रतीक आहेत। पंढरपूरला जाताना भक्त चंद्रभागेत स्नान करतो, विठ्ठलाचं दर्शन घेतो, नामस्मरण करतो आणि मनातली दुःख देवाच्या चरणी ठेवतो। कोणी काही मागायला येतं, कोणी आभार मागायला, तर कोणी फक्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी। आणि म्हणूनच पंढरपूरवरून परतताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसते। वारी ही फक्त धार्मिक परंपरा नाही, ती महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे। संतांनी समाजाला समतेचा, माणुसकीचा आणि प्रेमाचा संदेश दिला। त्यांनी सांगितलं, देव प्रत्येकाच्या मनात आहे। आजच्या धावपळीच्या आयुष्यात वारी आपल्याला शिकवते की आनंदासाठी पैसा किंवा मोठेपणा नाही, तर श्रद्धा, समाधान आणि एकमेकांची साथ महत्त्वाची असते। म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरला पायी जातात, कारण त्यांना फक्त देवाचं दर्शन घ्यायचं नसतं, त्यांना स्वतःला शोधायचं असतं, अहंकार सोडायचा असतो, माणुसकी शिकायची असते आणि विठ्ठलाच्या नामात आयुष्याचं खरं समाधान शोधायचं असतं। पंढरपूरची वारी ही फक्त यात्रा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि समतेची एक जिवंत परंपरा आहे। आणि विठ्ठल तो आजही तसाच उभा आहे, विटेवर हात कमरेवर ठेवून प्रत्येक भक्ताची वाट पाहणारा। ज्ञानोबा माऊली तुकाराम। तुम्ही कधी पंढरपूरची वारी अनुभवली आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऐका जराला सबस्क्राईब करायला विसरू नका।